सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। बहुमत मिळालं नसलं तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा अनपेक्षित विजय म्हणजे शिवसेनेने नेवासा गावात पहिल्यांदाच जिल्ह्याच्या शहरी भागात पायाभरणी केली। नेवासा शेवगावचे निकाल वगळता अन्य 10 नगरपालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे किल्लेदारांनी गड राखण्यात यश मिळवलं। विखे पिता पुत्रांची प्रचाराची फुगडी रंगल्याने जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाच्या 7 जागा जिंकत भाजप नंबर 1 चा पक्ष झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र शहरी मतदारांनी साफ नाकारल्याचं चित्र निकालानंतर समोर आलंय। सोबतच जिल्ह्यातील 7 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद जिंकून विखे पाटील यांचे जिल्ह्यावरील वर्चस्वही अधोरेखित झालं। पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत रविवारी मतमोजणीच्या दिवशी आमदार मोनिका राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला। नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला। या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 5 ठिकाणी समाधान मानावं लागलंय, तर या ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे। भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड हे 5840 मतांनी निवडून आले। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे यांचा पराभव केला। आव्हाड यांना 10,772 तर बोरुडे यांना 4,932 मते मिळाल्यात। शनी शिंगणापूर देवस्थान हे राज्यातील अनेक देवस्थानपेक्षा आर्थिकदृष्ट्या खूप छोटे आहे, परंतु तेथे सगळ्याच पक्षाकडून चालू असलेले राजकारण हे खूप मोठे आहे। राज्यातील एक गुणवान व लोकांसाठी काम करत असलेले विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची ख्याती आहे। असा चांगला अधिकारी देवस्थानचा कारभारी झाल्याने देशातील भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीने झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे यांनी बाजी मारली आहे। त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्या अरुण लांडे यांच्यावर 86 मतांनी विजय मिळवला। नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रत्नमाला महेश फलके या 3ऱ्या आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या परवीन इजाज काझी या 4थ्या क्रमांकावर राहिल्या। फलके व काझी यांच्यात फक्त 3 मतांचा फरक आहे, तर 12 प्रभागातील नगरसेवकांच्या 24 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 10, भारतीय जनता पक्षाला 7, शिवसेना शिंदे गटाला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 4 जागा मिळाल्यात। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी 69% मतदान झालं होतं। एकूण 35,479 मतदारांपैकी 24,521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेरकर जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून शहर विकासाकरिता महायुती सरकारच्या माध्यमातून कटिबद्ध राहण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। संगमनेर नगर परिषद या निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देत तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शेवगाव नगर परिषदेच्या अत्यंत अतिततीच्या व चौरंगी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या माया अरुण मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अरुण लांडे यांचा अवघ्या 86 मतांनी धुव्वा उडवत पराभव केला। या लढतीत सत्ताधारी भाजपाच्या उमेदवार थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने शेवगावच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। हा निकाल म्हणजे साखर सम्राट व सत्ताधाऱ्यांना जनतेचा थेट इशारा मानला जातोय।
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाने 22 पैकी 13 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आपले कसब दाखवत पुन्हा एकदा नेतृत्व सिद्ध केलंय. नगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच 4 पॅनल रिंगणात उतरले होते. मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी झाली आहे. कुठलाही गाजावाजा न करता सर्वच नेत्यांनी निवडणूक अत्यंत शांततेत पुढे नेली. या निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तालुक्यात एवढे बडे नेते असताना पालिकेत एकही नगरसेवक निवडून न आणता आल्याने नेत्यांची पुरती नाचक्की झाली आहे. महाविकास आघाडीची ही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर येथे हॉटेल चालकावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्यात. 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. उल्हास उर्फ वस्ताद, विलास मानी, शुभम सहाराम लोखंडे व बालाजी शिवाजी साप्ते अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत अखेर मतदारांनी ससाने कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. दिव्यांगत नेते जयंत ससाने यांच्या कार्याची पावती देत चिरंजीव करण ससाने यांना 24,724 मते देत नगराध्यक्षपदी विराजमान केलाय. या विजयात आमदार हेमंत ओगले यांची खंबीर साथ निर्णायक ठरली. काँग्रेसने 20 जागांसह पालिकेवर एकछती अंमल मिळवलाय. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने पालिकेत दमदार प्रवेश केलाय. जामखेड नगर परिषद निवडणूक निकालातून सभापती विधान परिषद प्राध्यापक राम शिंदे यांचे निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर विजय मिळवत भाजपाने केवळ सत्ता मिळवली नसून विरोधकांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी 3682 मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने भाजपाने आपली ताकद दाखवली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतीच मर्यादित न राहता प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवारांशी प्रतिष्ठेची लढाई बनली होती. दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली असताना भाजपाने मिळवलेला स्पष्ट कौल हा संघटनात्मक आणि प्राध्यापक शिंदेच्या वैयक्तिक जनसंपर्क यांचा परिणाम मानला जातोय. तर टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.